नेमकं हे प्रकरण 10 तारखेला घडलेलं एसटी पार्कला. एसटी पार्कला तीन महिने लोटून गेले. या प्रकरणाला 3 महिने लोटून गेले आणि अजूनपर्यंत पोलीस तपासच्या नावावर आम्ही तपास करत आहोत, चौकशी करत आहोत हेच आम्हाला सांगतात आणि आरोपीला पकडत नाहीये. आरोपी त्यांना सापडत नाहीये. बोलतो त्यांच्या घरी गेलो आम्ही, दरवाजा बंद आहे. आरोपी घरी बसलेला असतो की आरोपीला शोधावा लागतो. हे शोध काय आरोप आहे नेमका? आमचा आरोप आहे आमच्या पोरीला मारून त्यांनी एसटी पार्कला मारून मर्डर करून तिला हे केलं, सुसाईड दाखवला. आणि आता हे आमचा एकच आरोप आहे, त्याला फाशी द्यावं, त्याच्यावर मर्डर केस दाखल व्हावं आणि वरून त्याचा जो मनी लँडिंगचा जो काम आहे तो पण ओपन व्हावं. त्यासाठी आम्ही सीबीआय चौकशीची मागणी करतोय. जोपर्यंत सीबीआय चौकशी हे मागणी करणार नाही, खालचे तपास बरोबर करतच नाहीयेत, त्यांच्या खालच्या लेवलला काही तपास होत नाहीये. आता त्यांनी ते एलटी सेफ्टी बेल टाकली, जामीन टाकलेली, ते आता 9 तारखेला आहे, ते पण रद्द करणार आम्ही. तोपर्यंत आरोपीला पकडत नाही त्याला जामीन कशाची? पहिला आरोपीला हजर करा. चार्जशीट अजून कोर्टात 3 महिने झाले, कोर्टाला चार्जशीट आरोपी जमा नाही होणार, चार्जशीट कोर्ट येणार, चार्जशीट पण होणार नाही. तुम्ही कोणत्या मुद्द्यावर बोलताय की होती नंतर? कारण की सायबर मध्ये 9 तारखेच्या स्टेटमेंट मध्ये रात्रीला त्यांनी फोन केला तिला भेटायला ये म्हणून. सायबरच्या याच्यामध्ये आलेला, सायबर मध्ये आला, इन्व्हेस्टिगेशन मध्ये 9 तारखेला त्यांनी भेटायला बोलावलं. ती बोलली मला भेटायला यायचं नाहीये. ती 9 तारखेची बोलणी झाली. मग 10 तारखेला त्यांनी सकाळी कोणाकडून कॉल केला, तिला बोलावलं, ऑफिस मध्ये ये, मीटिंग आहे. मग ती ऑफिस मध्ये यायचं म्हणून 10:30ला ते घरून निघून गेली. मीटिंग आहे म्हणून बोलावलं. ते ऑफिसला असताना मग तिला अनकॉन्शियस, तिला काय दुपारी जेवतात, ऑफिस मध्ये जेवण करतात, तो निरंजन नावाचा तो मुलगा होता, त्यांनी काय तिला जेवण आणून दिलं, काय आणून दिलं आम्हाला नाही माहिती. त्या ऑफिस मध्ये जेवण केलं, काय केलं, मग ती अनकॉन्शियस झाली बोलतो. त्याचा ते सायबरचा ते इन्व्हेस्टिगेशन मध्ये येतोय की ते अनकॉन्शियस झाली आणि मग तिला त्यांनी रिक्षा पाठवून तिला एसटी पार्कला नेलं. मग त्यांनी जर अनकॉन्शियस होती तर मला का नाही फोन केला? घरच्या लोकांना फोन करून घरी पाठवता. त्यांनी तिथं एसटी पार्कला का नेलं? त्याचा उद्देश होता की हिला संपवायचा, संपवून, कारण की कुठं नाही कुठं त्यांनी प्लॅन केलेला मर्डर आहे, हा प्लॅन मर्डर आहे. आता आम्ही न्यायालयामध्ये दाद मागणार. हायकोर्टामध्ये आमचा केस आहे, आम्ही हायकोर्टामध्ये पिटिशन टाकलेली आहे. आता तिथे आम्ही न्यायालयाला कुठे दाद मागणार? न्यायालयाला मागणार. आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत त्यांना मागणार, फडणवीस साहेब आहे त्यांना मागणार. आज तुम्ही इथे बसलात कशासाठी बसलात? आम्ही न्यायासाठीच बसलो. आम्हाला न्याय भेटायला पाहिजे, आमच्या मुलीला न्याय भेटायला पाहिजे. तुमचं हे हाक म्हणजे हे काय चालू आहे? उपोषण काय करताय तुम्ही? उपोषण करतो. काय करणार तुम्ही इथे? आमच्या मुलीला न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही उपोषण करतो.